थांबा थांबा, पुढे ढकलू नका व्हिडिओ बघा. थांबा का बोलली? तुम्ही आता बसून हा व्हिडिओ पाहत आहात ना, म्हणून थांबा. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण रोज फक्त जास्त वेळ बसण्यामुळे तुमच्या शरीरात नुकसान होत आहे आणि तुम्हालाच ते कळत नसेल तर व्हिडिओ बघावाच लागेल ना. बसण्याचे किती तोटे आहे ते तुम्हाला सगळं मी सांगणार आहे आज. मी डॉक्टर नाही, पण माझ्या अनुभवातून आणि रोजच्या आयुष्यात जाणवलेल्या काही गोष्टी तुमच्या पुढे मी शेअर करणार आहे. जास्त वेळ बसल्यामुळे वजन वाढतं आपलं, शरीर सुन्न होत जातं, आळस वाढतो आपला, वेळ न कळत वाया जातो. गप्पा, निंदा आणि मोबाईलमुळे तासन तास वेळ घालवण्यापेक्षा मनही नकारात्मक होत जातं फक्त बसल्यामुळे. का बरं की बसूनच निंदा होते कोणाची आणि बसूनच गप्पा होता आणि बसल्यामुळेच आपण मोबाईल तासन तास बघत राहतो. बसल्यामुळे आपले मोबाईल मधले गेम, रील्स किंवा सोशल मीडियावर वेळ आणि पैसाही वाया जातो ना, कारण की रिचार्ज टाकल्यावरच आपलं नेट चालतो. आपल्याला 1 तासामध्ये 1 GB एका दिवसात 1 GB पुरत नाही, म्हणून आपण 2 GB टाकत असतो. पैसाही गेला आणि बसण्यामुळे आपल्या आरोग्याची हानी सुद्धा झाली. रक्तभिसरण मंदावू शकतं, पचनक्रिया नीट होत नाही, खाल्लेलं अन्न जड वाटतं, खाल्ल्यानंतर लगेच बसल्यामुळे किंवा पडून राहिल्यामुळे जडपणा जाणवतो. कमर, पोट आणि मांड्यांभोवती चरबी वाढू लागते फक्त ते बसल्यामुळेच. आज करू उद्या करू अशी सवय लागते आणि काम पुढे ढकलतही जातात. आपली बॉडी कमी हालचाल करत असल्यामुळे ऊर्जा कमी होते. मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे स्वतःकडे आणि कुटुंबाकडे लक्ष कमी दिलं जातं. जसं काही मुलगा शाळेतून आला, आपण मोबाईल बघत राहतो, तो त्याचा खेळतो 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 शेवटी झोपून जातो, पण आपण त्याच्यासोबत खेळत नाही. का बरं की आपल्याला मोबाईल बघायचा आहे, तोही बसून झोपून लेटून जसं असेल तसं, पण बॉडीला आरामच द्यायचा आहे. शेवटी मोबाईल झाला आपला ठेवून, नेटपॅक थोडंसं कमी जास्त चालायला लागलं तर आपण काय म्हणतो, कंटाळा आलाय मला, कामं करायची इच्छा होत नाही. हॅलो, अहो बाहेरून जेवण घेऊन या, मला जेवण बनवायचा कंटाळा आलाय. हे मी माझ्यावरून सांगते, मी कुणाला बोलत नाही, पण ही खरं रिअल परिस्थिती आहे आजची. मोबाईल आपण लेडीज लोक जे असतात, फक्त बाळ एक असतं त्यांच्याकडे, सासू सासरे नसतात किंवा एकटे राहतात, त्यांचं तेच चालतं रोज. कामं झाली, मुलगा झोपला किंवा शाळेत गेला असेल तर आपण तेच काम, मोबाईल ढकलायचा, पुढे काय चालू बघायचं आजकाल, किंवा मग इकडे काय चालू तिकडे ज्याच्या घरी जाऊन बसायचं त्याच्या खाली जाऊन बसायचं. तेच दिवसभर बसल्यामुळे पाठ, मान आणि कमर दुखण्याची शक्यता आणखी वाढते. आपली बॉडी कमी लवचिक होत जाते. थोडस चमक भरली की आपण लगेच गोळी घेतो. का बरं की आपण हालचाल करत नाहीये आणि त्या बॉडीला जास्त आराम दिल्यामुळे ती बॉडीची लवचिकता कमी होत चालली. थोडीशी आपण वन साइड पुढे डान्स, लग्नात जरी कूदलो तर दुसऱ्या दिवशी आपलं अंग दुखायला लागतं. ते फक्त काय, हालचाल कमी ना बॉडीची, त्यामुळे हळूहळू चालण्याची आणि काम करण्याची सवय कमी होत जाते. चालत असाल तर निरोगी राहाल. चालण्याचे काय फायदे मग? आता बसण्याचे ते तोटे भरपूर आहे, पण मी शॉर्टकट मध्ये सांगितले. चालण्याचे फायदे काय? आता चांगली बातमी, फक्त चालण्याची सवय लावा, काहीच करू नका, चाला. काही काम नाही आपल्याला, घरात चाला ना. 2 घर असतील, 3 घर असतील, 4, पुरा घरात फिरत राहा. काही कुठे बघा, काही करा, विचार करा, फोनवर बोलता बोलता चाला, पण चालत राहा. एकच ठिकाणी बसून फोनवर न बोलण्यापेक्षा चालून चालून बोला. तुमचं बोलणंही होतं, व्यायामही होतं. चालणं हा सगळ्यात सर्वोत्तम व्यायाम आहे. चालल्यामुळे आपली बॉडी सक्रिय राहते, ऍक्टिव्ह राहते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, रक्तभिसरण चांगलं होतं. आपल्या बॉडीमध्ये एनी टाइम उत्साह आणि ऊर्जा असते, कारण की आपण जेवढं घासाल तेवढी ऊर्जा निर्माण होते. जर पडून राहिलं तर ऊर्जा निर्माण कसं होणार ना. वजन नियंत्रणात राहते. आपण चालतोच ना, जेवढं खाल्लं ते पचते, चरबी वाढायचा प्रश्नच नाही, हालचाल होते बॉडीची. मेन कमर आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळू शकते. मन प्रसन्न राहतं, ताण कमी होतं, कारण की आपण चालतोय, आपल्याला थकवा पण येतो, ऊर्जा पण भेटते. मग आपण बसल्या बसल्या कोणाचं टेन्शन नाही घेतात, चालण्यात आपला वेळ वाया घालवतो, इकडे बघून तिकडे बघून, फोनवर बोलून, कामं करून. इकडे ऍक्टिव्हिटी ती आपली. हृदयाच्या आरोग्यासाठी चालणं सर्वात महत्वाचं काम आणि किंवा व्यायाम असं म्हटलं तरी चालेल. सांधे आणि स्नायू मजबूत राहतात चालल्यामुळे. चालून चालून दम पण लागतो आपल्याला, दमल्यामुळे आपण सहज झोपतो. आणि दिवसभर जर झोपूनच असणार तर रात्री पण म्हणतो आपल्याला झोप काय येत नाही. काय तुम्ही दिवसभर पडूनच आहात ना, हो कसं झोप लागणार तुम्हाला, बरोबर ना. घरातही चालू शकता आपण सहज. बाळासोबत खेळा, बागेत फिरा, घरात डान्स करा, ही सुद्धा चालच आहे. मोबाईलवर बोलत असताना तर बसू नका, पण चालत राहा. मी तुम्हाला आधीच सांगितले, दिवसातून 30 ते 20 मिनिटं चालण्याची सवय आपलं आयुष्य बदलू शकतं. खरंय ते. एक सुंदर उदाहरण याच्यावरून सांगते मी तुम्हाला. पितळेचं भांड मागच्या काळात किंवा जुन्या काळात सहज सगळ्यांकडे उपलब्ध राहायचं, पण आता शक्यतो नसेल.
पितळाचं भांड जर एका जागेत ठेवलं, तसंच ठेवलं तर त्यावर काळेपणा साचतो, चढतो. पण तेच भांड रोज घासलं, वापरलं, धुतलं, स्वच्छ ठेवलं तर ते चकाकतं ना ते. अगदी तसंच आपली बॉडी पण आहे. जितकं ते हालचाल करत राहील तितकं ते तंदुरुस्त, मजबूत आणि उत्साही राहील. म्हणूनच म्हणतात जेवढं चालाल तेवढं टिकाल. जेवढं चालाल तेवढं आपली बॉडी पण आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल. बसण्यापेक्षा चालण्याची सवय लावा. आजपासून सुरुवात करा. तुमचं बॉडी, तुमचं शरीर तुमचंच आभार मानेल. बसल्यामुळे सुंदरपणा येतो या वाक्याऐवजी बसल्यामुळे आपलं शरीर सुन्न होतं आणि फिटनेस कमी होतो असं म्हणणं अधिक योग्य आहे. कारण बसल्यामुळे आपल्याला फायदे नाही, नुसतं तोटेच होतात. तोटा. त्यामुळे बसणं टाळा, चालणं सुरू करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.